नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सर्व पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनामार्फत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं जे समाज कल्याण विभाग आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात. मागे सुद्धा आपण व्हिडिओ केले होते त्याबद्दलच्या 20 ते 22 ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या याची माहिती मी दिली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध ज्या योजना आहेत राबवल्या जात आहेत दिव्यांगांसाठीच्या या योजनांची माहिती त्याचबरोबर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनचा ऑप्शन सुद्धा सुरू करण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचबरोबर ज्या विविध 14 योजना आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि याचा लाभ कसा घ्यायचा सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तार पद्धतीने पाहणार आहोत. नवीन असाल मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार बांधवांसाठीच्या दिव्यांग बांधवांसाठीच्या पेन्शनच्या असेल किंवा इतर योजनाबाबतची अशा सगळ्या नवीन अपडेट वेळेवर तुम्हाला मिळतील. यासाठीच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात जे योजना आहेत सरळ जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत. आता तुमच्या जिल्हा परिषदाअंतर्गत सुद्धा या योजना सुरू असतात. अशा प्रत्येक जिल्हा परिषदाअंतर्गत ज्या ज्या योजना सुरू आहेत साठी अर्ज कसा करायचा त्याचबरोबर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी आहे अशी माहिती एक व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, मी देणार आहे. तर आजची ही व्हिडिओ जी आहे जिल्हा परिषद नागपूरसाठीची आपण पाहून घेऊयात. नक्की यासाठीची जी योजना आहे विविध योजना तर या अंतर्गत तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर यामध्ये पृष्ठ जे आहे त्यावर जर तुम्ही क्लिक केलं या अधिकृत वेबसाईट मी लिंक दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर यावर पाहू शकता दिव्यांग उन्नती नागपूर अंतर्गत येथे रजिस्ट्रेशनसाठीचं लिंक आहे. तर यावर जर क्लिक केलं तर ऑनलाईन नाव आहे तुमचं, वडिलांचं नाव, आडनाव अशी सगळी माहिती टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता रजिस्ट्रेशनचा फायदा काय आहे तर जिल्हा परिषदेअंतर्गत सगळ्या योजनांसाठी डायरेक्टली तुम्हाला लाभासाठी नवीन अर्ज करण्यासाठीची गरज लागणार नाहीये. याद्वारे तुम्हाला लाभ जे आहेत हे मिळू शकतात. जिल्हा परिषदेकडे तुमचा डेटा जो आहे हा फीड होईल यासाठी हा ऑप्शन देण्यात आला आहे. पाहू शकता इथे ऑप्शन आहे दिव्यांगांसाठीची नवीन नोंदणी त्याचबरोबर दिव्यांग लॉग इन सेक्शन करून तुम्ही जे विविध जे योजना असतील त्यासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ज्या काही योजना आहेत 14 योजना त्याची माहिती आपण चेक करूयात. त्यानंतरचा ऑप्शन पाहू शकतो त्याच्या शेवटी एक ऑप्शन आहे सहाय्यक कक्ष. तुम्हाला काही मदत हवी असेल तुमचे योगदान तुमच्या जीवनात बदल घडवू शकते. दिव्यांगांसाठीचे दान जे आहे सहाय्य करण्यासाठी डोनर हे यामध्ये जे देणगी देणारे असतात त्यांच्यासाठीचा हा ऑप्शन आहे. तर आपण विविध याच्या योजना आहेत जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पहिल्यांदा पाहू शकता यामध्ये विविध योजनांची माहिती. शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षणासाठीची योजना आहे. ही योजनेचा प्रकार राज्य शासनामार्फत राबवला जातो. सध्या सुरू असून ही शैक्षणिक पद्धतीची योजना यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. अटी काय आहेत तर विहित नमुन्यात तुम्हाला राजकीय शासकीय संस्था यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे. अर्जदाराचं अपंग किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त हे असणं आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. ही झाली पहिली योजना. आता यासाठी संकेतस्थळ आहे यावर तुम्ही ही माहिती चेक करू शकता. अर्जासाठीचा फॉर्म सुद्धा इथे उपलब्ध आहे. यावर जर क्लिक केलं तर विविध योजनांची माहिती जी आहे तो अर्जांचा फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो. यामध्ये पाहू शकता सगळ्या योजना तुमच्या समोर दिसत आहेत. स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विशेष शाळा कार्यशाळा यामधून अपंगांसाठीचं शिक्षण जे आहे ते करण्यासाठीची ही योजना आहे त्यासाठी सुद्धा अर्ज केला जाऊ शकतो. अधिकृत जी वेबसाईट आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग याची लिंक देण्यात आली आहे. डिसॅबिलिटी वेलफेअरसाठीची ही सुद्धा शैक्षणिक योजना आहे. 2 योजना झाल्या. तिसरी योजना अपंग कल्याण राज्य पुरस्कार. राज्यस्तरावर अपंग कल्याणसाठीचा पुरस्कार जो आहे उत्कृष्ट अपंग कर्मचारी त्याचबरोबर अपंग स्वयंउद्योजक यांना रोख रुपये 10,000 रुपये शाळा शुल्क या पद्धतीने त्यांना जो पुरस्कार आहे तो सुद्धा दिला जातो. त्याच्यानंतर 4थी योजना अपंग व्यक्तींना कृत्रिम जे साहित्य आहे हे पुरवलं जातं. योजनेचा उद्देश अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी स्वयंसहाय्य उद्योजक युक्त यांना राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करणे ही योजना झाली. त्याचबरोबर
त्याच्यामध्ये अपंगांना सहाय्य करून त्यांना कृत्रिम आणून जे अवयव असतात हे त्यांना देणं. त्याचबरोबर अपंग व्यक्तींसाठी पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य सुद्धा दिलं जातं. ही एक योजना आहे. यानंतर पाहू शकता यासाठी सुद्धा तुम्ही डायरेक्टली लॉग इन केल्यानंतर ना तुमचा डेटा नागपूर जिल्हा परिषदेकडे जाईल. म्हणजे नागपूरच्या रहिवाशी असलेला फक्त दिव्यांग लाभार्थी असतील त्यांच्यासाठीच असणार आहे. आणि त्यासाठी ह्या योजना आता सगळ्या राज्य स्तरावर या योजना राबवल्या जातात. मात्र जिल्हा स्तरावरून तुम्ही डायरेक्टली थेट जो आहे तुमचा अर्ज हा करू शकता. अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगारासाठी वीज भांडवल आहे. वीज भांडवल अपंग व्यक्तींना गुणवत्ता पारितोषिके आहेत. मतिमंद बालगृह अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण, वृद्ध अपंगांसाठी गृहे आहेत जिल्हा परिषद. त्याचबरोबर अपंग अव्यंग व्यक्तींच्या आता ही कालच आपण पाहिलेली होती. यामध्ये शासन निर्णय आला होता 1.5 ते 2.5 लाखापर्यंतचं अनुदान जे आहे अपंग अव्यंग व्यक्तींच्या विकास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना राबवली जात आहे. त्याचबरोबर शाळांत परीक्षेत म्हणजे 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना सुद्धा राबवली जात आहे. शाळांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. त्याचबरोबर जी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आहे म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जो लाभ घेताय यासाठी सुद्धा तुमचा जर अर्ज केला नसेल तुम्ही पुन्हा यामध्ये अर्ज करू शकता. यामध्ये जी पेन्शन आहे दरमहा लाभार्थ्यांना मिळते 2500 रुपये इतकी करण्यात आली आहे. अर्ज केला नसेल तर त्याचा सुद्धा लाभ घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर व्यवसायासाठी कर्ज पुरवठा जो आहे वित्त पुरवठा हा सुद्धा केला जातो. यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेअंतर्गत अर्ज करू शकता. त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 5% जे आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती त्याचबरोबर यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत 5% दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणसाठीच्या विविध योजना या राबवल्या जातात. वैयक्तिक जे अर्थसहाय्य आहे वैयक्तिक जो तुम्हाला ज्या वस्तू आहेत विविध वस्तू 22 वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या या मिळतात. तर ह्या कोणकोणत्या आहेत याची सगळी माहिती मी अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली होती. 5% दिव्यांग कल्याणसाठीच्या जिल्हा स्तरावर असतील तालुका स्तरावर त्याचबरोबर गाव स्तरावर या योजना सध्या सुरू आहेत. 2025-26 साठीच्या आपण तुम्ही अर्ज करू शकता 31 मार्च 2025 पूर्वी. आता या ज्या योजना आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत किंवा पंचायत समिती अंतर्गत जर योजना असतील त्याचा सुरू असतील त्यासाठीचे अर्ज कसं करायचा याची माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत. प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत नागपूरसाठीचं तुम्ही लॉग इन करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता. तुमचा डेटा जिल्हा परिषदेकडे जाईल आणि त्याच्यानंतर ना अर्ज करणं तुम्हाला सोपं पडणार आहे. यासाठी पाहू शकता लॉग इन केल्यानंतर ना ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजनेसाठी अप्लायवर क्लिक केल्यानंतर अर्ज केला जाऊ शकतो. आता सध्या आपल्याकडे लॉग इन उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषद नागपूरसाठीचं मी लॉग इन केलेलं नाहीये. मात्र लॉग इन केल्यानंतर ना ज्या काही योजना आहेत त्यासाठी डायरेक्टली थेट जो अर्ज आहे केला जाऊ शकतो. मात्र ऑफलाईन कागदपत्र जे असतील ते तुम्हाला सबमिट करणं अनिवार्य आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने जिल्हा परिषदेअंतर्गत विविध योजना ज्या आहेत दिव्यांगांच्या आर्थिक सहाय्यासाठी दिव्यांगांच्या लाभासाठी सुरू केल्या जात आहेत. अशाच ज्या विविध योजना आहेत या योजनांबाबतची माहिती मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.